नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन याच्या प्रॉब्लेम सेट 7 या भागाला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम सेट 7 मध्ये एकूण 12 उदाहरणं आहेत. आपण ते 2 भागांमध्ये पाहणार आहोत. आज या ठिकाणी भाग 1 पाहूया. उदाहरण क्रमांक 2 काय आहे? एक्झाम्पल नंबर 2. ए वॉशिंग ट्यूब इन शेप ऑफ ए फ्रस्टम ऑफ कोन of height 21 centimeter, the radii of the circular top of and the bottom are 20 centimeter and 15 centimeter respectively. What is the capacity of the tube? Pi is equal to 22/7. या पद्धतीनं आपल्याला एक टब आहे which is a frustum shape, शंकुछेद आकाराचा. त्याची उंची आहे 21 सेंटीमीटर आणि वरच्या आणि तळाची त्रिज्या म्हणजे वरचा पृष्ठभाग आणि तळाचा पृष्ठभाग टॉप अँड बॉटम त्याची रेडियस आपल्याला दिलेली आहे 20 आणि 15 सेंटीमीटर. तर किती पाणी त्या टब मध्ये मावेल हे विचारले. पाणी हे लिटर मध्ये मावणार आहे आणि आपल्याला जे उत्तर मिळणार आहे याचं घनफळ काढावं लागेल दिलेल्या माहितीवरून आणि ते सेंटीमीटर घन मध्ये आपल्याला मिळणार आहे. 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर घन. याचा वापर करून आपण जे उत्तर येईल त्याला 1000 न भागल्यानंतर लिटर मध्ये आपल्याला आन्सर मिळणार आहे. पाहूया कॅपॅसिटी ऑफ द टब. आपल्याला दिलेलं काय आहे? एच दिलेला आहे 21 सेंटीमीटर. R1 हा वरची त्रिज्या असते टॉपची 20 सेंटीमीटर आहे. R2 ही तळाच्या बॉटमची त्रिज्या असते 15 सेंटीमीटर. त्यानंतर पाय दिलेला आपल्याला 22/7. विचारले काय? कॅपॅसिटी ऑफ टब इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. शंकुछेदाचं घनफळ म्हणजे त्याची कॅपॅसिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? 1/3 पाय h इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. या पद्धतीनं आपल्याला हे सूत्र दिलेलं आहे फ्रस्टमचं. 1/3 पायची किंमत 22/7, h 21, R1 20 चा वर्ग, R2 15 चा वर्ग, R1 R2 20 गुणिले 15. या पद्धतीने किंमत मिळाली. भाग घालूया आपण. या ठिकाणी भाग जातोय 7 1 7, 7 3 21, 3 ला 3 गेले, फक्त 22 राहिले. 20 चा वर्ग 400, 15 चा वर्ग 225, 20 आणि 15 चा गुणाकार 15 दुनी 30, 300 आपल्याला मिळतोय. 22 तसाच ठेवू. 20 चा वर्ग 400, 15 चा वर्ग 225, 20 गुणिले 15 300. यांची बेरीज करूया. 22 कंसामध्ये 4 आणि 2 6 आणि 3 9, 925. 925 गुणिले 22 यांचा गुणाकार करूया. काय मिळतोय? 925 गुणिले 22. 22 5 110, 110 शी 0 ह्याच्या गेले 11, 22 दुनी 44, 44 आणि 11 55, 55 शी 5 ह्याच्या गेले 5, 22 90 198 गुणिले 5, 8 आणि 5 13 ह्याच्या गेला 1, 9 आणि 1 10 ह्याच्या गेला 1, 203 म्हणजे 20,350 ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. कॅपॅसिटी मध्ये आपल्याला लिटर मध्ये काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं व्हॉल्यूम मिळते 20,350. हे सेंटीमीटर मध्ये दिलेल्या किमती आहेत म्हणजे सेंटीमीटर घन ही किंमत आपल्याला मिळाली. पण इथं आपल्याला लिहावं लागेल. या बाजूला आपण सोडवूया. 1 लिटर बट 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटरचा घन म्हणजे 1 लिटर. आपल्याला कॅपॅसिटी ऑफ द ट्यूब आपल्याला विचारलेला आहे. ते लिटर मध्येच असणार आहे.
20,350 भागिले 1,000, 3 शून्य 3 घर पाठीमागे आले, 20.350 लिटर मध्ये मिळणार आहे. आपल्याला विचारलेला प्रश्न काय आहे, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द ट्यूब. मग शेवटी उत्तर काय लिहायचं आहे, देअरफॉर capacity of tube is 20.350 लिटर. 20.350 लिटर इतकी धारकता त्या ट्यूबची असणार आहे. एक्झाम्पल नंबर 3, सी इन द टेक्स्ट बोर्ड. Some plastic balls of a radius 1 centimeter were melted and cast into a tube. The thickness, length and outer radius of the tube were 2 centimeter, 90 centimeter and 30 centimeter respectively. How many balls were melted to make the tube? प्लास्टिक च्या 1 सेंटीमीटर त्रिज्येच्या लहान गोळ्या आहेत. या पद्धतीच्या गोळ्या आहेत प्लास्टिकच्या, ज्याची त्रिज्या आहे 1 सेंटीमीटर आणि त्या वितळवलेत आणि सिलेंड्रिकल शेप म्हणजे वृत्तचिती आकाराची एक पाईप नळी तयार केलेली आहे, जी आपल्याला या ठिकाणी दिसते. जी प्लास्टिक त्याला वापरलेले आहे ते या ठिकाणी थिकनेस जाडीमध्ये दिसते. ती जाडी 2 सेंटीमीटरची आहे. थिकनेस आपल्याला 2 सेंटीमीटरची, जाडी 2 सेंटीमीटरची आहे. त्या वृत्तचिती आकाराच्या सिलेंड्रिकल शेपची जी प्लास्टिक पाईप आहे त्याची लांबी म्हणजेच इथे आपल्याला हाईट दिलेली आहे 90 सेंटीमीटर व बाहेरची त्रिज्या आउटर साइड रेडियस 30 सेंटीमीटर. म्हणजे बाहेरचा भाग आणि सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे रेडियस 30 सेंटीमीटर, आतला भाग आणि सेंटर याच्यामधलं डिस्टन्स 28 सेंटीमीटर दिलेला आहे. तर प्रश्न असा विचारलेला आहे, हाऊ मेनी बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक द ट्यूब. तर किती गोळ्या वितळवल्यानंतर ती ट्यूब तयार होईल, त्याला प्लास्टिक किती लागेल हे विचारलेलं आहे. म्हणजे जी ट्यूब आहे ती सिलेंड्रिकल शेपची आहे, जो बॉल आहे तो स्पेरिकल शेपचा आहे. दोघांच्या व्हॉल्यूमचा या ठिकाणी विचार करावा लागेल. आउटर पार्ट ऑफ द आउटर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, इनर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आणि त्यांचा डिफरन्स घ्यावा लागेल, तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम मिळणार आहे प्लास्टिकचं. आणि किती गोळ्या आपल्याला वापरलेल्या मिळवायच्या आहेत यासाठी स्पेरिकलचं व्हॉल्यूम आपल्याला म्हणजे त्या गोळ्यांचं व्हॉल्यूम बघावं लागेल आणि प्लास्टिकचं जे व्हॉल्यूम आहे आणि गोळ्यांचं व्हॉल्यूम यांचा रेशो म्हणजे भागाकार करावा लागेल, तेव्हा नंबर ऑफ बॉल्स, स्पेरिकल बॉल्स आपल्याला मिळतील. पाहूया दिलेली माहिती. आउटर रेडियस ऑफ सिलेंडर 30 सेंटीमीटर, inner radius of cylinder 28 centimeter, thickness 2 centimeter, height is equal to length of cylinder, H is equal to 90 सेंटीमीटर या पद्धतीने दिलेला आहे. 1 सेंटीमीटर R ही कोणाची आहे, इथं जो आपल्याला रेडियस दिलेले आहे आउटर इनर सिलेंडरचा आहे, इथं जो रेडियस आहे रेडियस ऑफ स्पेरिकल बॉल वन सेंटीमीटर या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण सर्वांचं व्हॉल्यूम घेऊया. व्हॉल्यूम ऑफ द आउटर सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ द इनर सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ आउटर सिलेंडर, आउटर पार्ट ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ इनर पार्ट ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. यामध्ये
आउटर पार्टचा जो सिलेंडर आहे त्याला आपण R1 म्हणूया, इनरचा आहे त्याला R2 म्हणूया, आणि R3 आहे ते रेडियस ऑफ द स्फिअर याची R3 मानूया. या ठिकाणी R1 R2 या पद्धतीने त्रिज्या मिळतील. आपल्याला काय हवं आहे, प्लास्टिक किती त्यामध्ये मावेल. तिसऱ्या प्रश्नामध्ये हाऊ मेनी बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक ए ट्यूब, थिकनेस ऑफ द प्लास्टिक सिलेंडर असं आपण म्हणू. म्हणजे दंड गोलाकार सिलेंडर त्याची जाडी प्लास्टिक किती यामध्ये मावेल, तर ह्या दोघांच्या व्हॉल्यूमच्या डिफरन्स इतकं पाय R1 स्क्वेअर H मायनस पाय R2 स्क्वेअर H इज इक्वल टू पाय इज ए कॉमन, H इज ऑल्सो कॉमन, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. या पद्धतीनं थिकनेस ऑफ द प्लास्टिक सिलेंडर म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द प्लास्टिक इन द ट्यूब असा सुद्धा आपण या ठिकाणी अर्थ म्हणू शकतोय. व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक इन ट्यूब दोन्हीचा अर्थ एक होतोय. ते व्हॉल्यूम मिळालं. आता आपल्याला व्हॉल्यूम कोणाचं हवं आहे, तर व्हॉल्यूम ऑफ द स्पेरिकल बॉल, प्लास्टिक बॉल. व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल प्लास्टिक बॉल इज इक्वल टू 4/3 पाय R क्यूब. या ठिकाणी R आपण याला R क्यूब म्हणलं होतं, रेडियस ऑफ द स्पेरिकल बॉल. आणि ह्या दोघांचा आता आपल्याला काय करावं लागेल, रेशो घ्यावा लागेल, म्हणजे नंबर ऑफ प्लास्टिक बॉल्स आपल्याला मिळतील. व्हॉट इज द हाऊ मेनी बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक द ट्यूब असा आपल्याला प्रश्न विचारला होता. मग या ठिकाणी आपण काय करायचं, नंबर ऑफ द बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक ए ट्यूब. या ठिकाणी लिहूया नंबर ऑफ प्लास्टिक बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक ए ट्यूब. आपल्याला कशी मिळणार आहे, तर या पद्धतीनं व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक ट्यूब डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल प्लास्टिक बॉल. प्लास्टिक बॉल किती आहे, पहिल्याचं व्हॉल्यूम पाय H R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर, पाय H इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल 4/3 पाय R3 क्यूब. R1 R2 R3, R1 R2 आपण रेडियस, R3 स्पेरिकलची रेडियस आपण मांडली होती, त्यानुसार आपण लिहिलेलं आहे. या ठिकाणी पाय पाय गेट्स कॅन्सल, सेम आहेत. आता या ठिकाणी H आपल्याला दिलेला आहे 90, त्यानंतर R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर 30 आणि 28, 30 चा वर्ग वजा 28 चा वर्ग 4/3 पाय निघून गेला. R3 म्हणजे याची त्रिज्या 1 सेंटीमीटरचा घन. 90, 30 चा वर्ग 900 वजा 28 चा वर्ग 784 छेद 4/3 भागिलेचा भागिले म्हणजे उलटून गुणिले 4 इथंच राहील, 3 या ठिकाणी मल्टिप्लाय होईल. भाग घालूया. आपल्याला अगोदर या दोघांची वजाबाकी करावी लागेल. 90 गुणिले 900 वजा 784, 84 आणि
16, 800 आणि 100, 116 आपल्याला किंमत मिळणार आहे. या दोघांची वजाबाकी 116 गुणिले 3 छेद 4. 4 आणि 116 यांचा भागाकार करूया. 4 एके 4, 4 दुने 8, 8 9 10 11, 3 3 36, 4 9 36, 29 मिळते. 90, 29 आणि 3 यांचा गुणाकार करूया म्हणजे आपल्याला संख्या मिळणार आहे किती, नंबर ऑफ प्लास्टिक बॉल्स. आपण या ठिकाणी क्रिया करूया. 9 त्रिक 27, 270 गुणिले 29. 9 0 0, 9 9 7 63, हातच्या गेले 6, 9 दुने 18, 18 आणि 6 26, सॉरी 24, 18 आणि 6 24, 0 बे 0 0, बे 7 14, हातच्या गेला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, 0 3 8 7, 7830 इतकं आपल्याला उत्तर मिळणार आहे. 7830. या ठिकाणी नंबर ऑफ बॉल्स आहेत. या ठिकाणी युनिट आपल्याला द्यायचं नाही, तर 7830 इतकेच बॉल आपल्याला मिळणार आहेत. शेवटी इन वर्ड मध्ये आन्सर आपल्याला काय लिहायचं आहे, द प्लास्टिक 7830 प्लास्टिक बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक द ट्यूब. या पद्धतीने 7830 बॉल वितळवल्यानंतर आपल्याला तो प्लास्टिकची ट्यूब मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. A metal parallelepiped of a measures 16 centimeter into 11 centimeter into 10 centimeter were melted to make a coins. How many coins were made if the thickness and diameter of each coin was 2 millimeter and 2 centimeter respectively? लांबी, रुंदी, उंची ही 16 सेंटीमीटर, 11 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर असणाऱ्या पॅरलेलोपाइपाइड, याला आपण क्युबॉइड किंवा इष्टिकाचितीच म्हणतो, अशा धातूच्या इष्टिकाचितीला मेटल क्युबॉइड म्हणले, मेटल पॅरलेलोपाइपाइड. याच्यापासून ज्याची जाडी 2 मिलीमीटर आहे आणि व्यास 2 सेंटीमीटर आहे अशी काही नाणी तयार केलेत. हाऊ मेनी कॉइन्स वेअर मेड, किती नाणी तयार होतील. इफ थिकनेस, जाडी 2 मिलीमीटर अँड डायमीटर 2 सेंटीमीटर, ज्याची व्यास 2 सेंटीमीटर आहे. या पद्धतीनं एक नाणं आहे ज्याचा व्यास 2 सेंटीमीटर आहे, जाडी 2 मिलीमीटर आहे आणि याला पॅरलेलोपाइपाइड म्हणजेच क्युबॉइड म्हणजेच इष्टिकाचिती म्हणतो की ज्याची लांबी 16 सेंटीमीटर, रुंदी 11 सेंटीमीटर, उंची 10 सेंटीमीटर आहे. याला वितळवायचं आहे आणि अशी नाणी तयार करायची आहेत, नंबर ऑफ कॉइन्स तयार करायचे आहेत. किती नाणी तयार होतील, आपल्याला दोघांचंही व्हॉल्यूम गरजेचं आहे. व्हॉल्यूम ऑफ ए पॅरलेलोपाइपाइड मीन्स क्युबॉइड आणि व्हॉल्यूम ऑफ ए कॉइन. कॉइन इज अ शेप ऑफ ए सिलेंडर बिकॉज हाईट 2 मिलीमीटर, रेडियस 2 सेंटीमीटर, पाय आर स्क्वेअर एच या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे आणि या ठिकाणी LBH याचा वापर करायचा आहे. दोघांचा रेशो गुणोत्तर काढायचा आहे, नंबर ऑफ कॉइन्स आपल्याला मिळतील. बघूया दिलेली माहिती. L लेंथ ऑफ पॅरलेलोपाइपाइड, (16 सेंटीमीटर). B breadth of parallelepiped 11 centimeter. Height of parallelepiped is 10 centimeter. D दिला diameter. Diameter of coin 2 centimeter. Radius of coin 2/2 is equal to 1 centimeter. Height of coin is equal to
थिकनेस ऑफ कॉइन 2 मिलीमीटर इज इक्वल टू 2/10 सेंटीमीटर. मिलीमीटर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 2/10 सेंटीमीटर म्हणजे 2 मिलीमीटर. या पद्धतीने किमती दिल्या. आपल्याला काय करायचे, तो व्हॉल्यूम घ्यायचंय. पहिलं व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइपाइड L इंटू बी इंटू एच या सूत्राचा वापर करायचा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल शेप कॉइन, व्हॉल्यूम ऑफ कॉइन πr²h याचा वापर करायचा. ह्या दोघांवरून आपण नंबर ऑफ कॉइन्स मिळवायचे आहेत. देअरफॉर नंबर ऑफ कॉइन्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइपाइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ कॉइन्स. चेक करूया. LBH कॉइन πr²h. आपल्याला पायची किंमत दिलेली आहे का? पायची किंमत दिलेली नाही. आपण ती 22/7 अशी लिहू शकतोय. दिलेल्या माहितीनुसार लांबी रुंदी उंचीचा वापर करूया. 16 लांबी रुंदी 11 उंची 10 छेद पाय 22/7 r वर्ग. त्रिज्या आपल्याला 1 सेंटीमीटरची आहे. 1 गुणिले 1 1 गुणिले 1 गुणिले h उंची म्हणजे 2 मिलीमीटर म्हणजे 2/10 सेंटीमीटर. ह्या किमती आपण लिहिल्या. सोडवूया या बाजूला. सोळा गुणिले 11 गुणिले 10 भाग घालूया. भाग जातोय का बघूया. 1 न गुणला तरी एकच उत्तर येते. 16 गुणिले 11 गुणिले 10 छेद 22/7 गुणिले 2/10 या पद्धतीने किंमत आपल्याला मिळाली. आपण या दोघांचा क्रिया करूया. 22 दुनी 44 16 गुणिले 11 गुणिले 10 16 आणि 10 160 गुणिले 11 छेद 22 दुनी 44 7 10 70. हा भागिलेचा भागिले उलटून गुणिले होतोय म्हणजेच 11 0 0 11 सक 66 हातच्या गेले 6 11 1 11 आणि 6 17 1760 भागिले 44 गुणिले 70. ह्या किमती आपल्याला मिळाल्या. भाग घालूया. बावीस दोन्ही 44 22 एके 22 22 दुनी 44 22 त्रिक 66 22 चौक 88 22 पाचा 110 22 सक्क 132 22 सत्ते 154 22 अट्टे 176 8 आणि हा 0 आहे तसाच. त्यानंतर बेके बे चौक 8 40 आणि 70 यांचा गुणाकार करूया. 7 चौक 28 आणि 2 0 2800 2800. नंबर ऑफ कॉइन्स आपल्याला मिळाल्या 2800. 2800 कॉइन्स कॅन बी मेड ऑफ द गिवन मेटल पॅरलेलोपाइपाइड. म्हणजेच या पद्धतीने 2800 कॉइन्स 2800 कॉइन्स कॅन बी मेड बनवता येतील फ्रॉम ए गिवन मेटल पॅरलेलोपाइपाइड. फ्रॉम गिवन मेटल पॅरलेलोपाइपाइड. म्हणजे या पद्धतीने 2800 कॉइन्स तयार होणार आहेत दिलेल्या धातूच्या इष्टिकाचिती मधून.
Example number 5, see in the text board. The diameter and length of a roller is 120 centimeter and 84 centimeter respectively. To level the ground, 200 rotations of the roller are required. Find the expenditure to level the ground at the rate of ₹10 per square meter. एक रोल आहे या पद्धतीनं रोलर आणि त्याचा व्यास दिलेला आहे 120 सेंटीमीटर, डायमीटर 120 दिलेला आहे, त्याची लांबी 84 सेंटीमीटर दिलेली आहे. 200 वेळा हा जर रोल केला तर किती ₹10 प्रति चौरस मीटरनं किती खर्च येईल हा विचारलाय. आपल्याला दिलेली ही जी लांबी आहे ही लांबी हा सिलेंड्रिकल शेप रोलर आहे. सिलेंड्रिकल शेप रोलरची ही जी लांबी आहे तीच सिलेंडरची हाईटच असणार आहे हे आपल्या लक्षात येते. यानंतर डायमीटर 120 असेल तर रेडियस 60 सेंटीमीटर आपल्याला मिळणार आहे. हा रोलर फिरणार आहे. फिरताना हा वर्तुळाकार भाग कर्व्ड सरफेस एरियाच फक्त फिरणार आहे. मग एका रोटेशनचा कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला काढावा लागेल. त्याचं सूत्र आहे 2πRh. त्यामध्ये किंमत घातली की आपल्याला एक रोटेशन मिळेल. असे नंबर ऑफ 200 रोटेशन्स आहेत. 200 रोटेशन्स मल्टिप्लाय 200 केल्यानंतर, पण हे सेंटीमीटर मध्ये आहे आणि आपल्याला रेट देताना स्क्वेअर मीटर मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सेंटीमीटरचं मीटर करावं लागेल, डिवायडेशन करावं लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर वर्ग आपल्याला पाहिजे तर 100 गुणिले 100 सेंटीमीटर वर्ग म्हणजे 1 मीटर वर्ग म्हणजे 100 गुणिले 100 10,000 सेंटीमीटर वर्ग. याचा आपल्याला वापर त्यामध्ये केला. डिवायडेशन केले की आपल्याला एका रोटेशन 200 रोटेशनचं एरिया मिळेल. त्याला 100 न गुणलं की मग आपल्याला अमाऊंट मिळेल किती रुपये खर्च येईल. त्यानुसार आपल्याला सोडवावं लागेल. हे एक्झाम्पल पाहूया. दिलेला भाग काय दिले, पहिल्यांदा आपल्याला 200 रोटेशन्स दिले तर डी दिलाय 120 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या मिळाली 120 भागिले 2 म्हणजे 60 सेंटीमीटर. लेंथ ऑफ रोलर is equal to height of roller is equal to 84 सेंटीमीटर. या पद्धतीनं कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द रोलर is equal to 2πRh. 2 पायची किंमत आपल्याला 22/7 घेऊया. आर त्रिज्या आपल्याला 60 दिलेली आहे. एच उंची म्हणजे 84 लांबीच आहे. 7 एके 7, 7 गुणिले 12 84, 12 7 84. गुणाकार करूया, आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया मिळून जाईल. तो कर्व्ड सरफेस एरिया या पद्धतीने असेल. पाहूया. 22 दुने 44, 44 गुणिले 60 गुणिले 12. गुणाकार करूया. 44 गुणिले 12, 12 चौक 48, हातच्या गेली 4, 12 चौक 48 आणि 4 52 गुणिले 60, 6 8 48, हातच्या गेले 4, 6 दुने 12 आणि 4 16, 6 हातच्या गेला 1, 6 पंचे 30 आणि 1 31 आणि हा 1 0, 31,680 ही किंमत आपल्याला मिळणार आहे. 31,680 काय आहे, कर्व्ड सरफेस एरियाच आहे. म्हणजे सेंटीमीटर मध्ये आपल्याला किमती दिलेत. सेंटीमीटर वर्ग हे किंमत मिळेल 31,680 सेंटीमीटर वर्ग. परंतु इथं आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. कारण द ग्राउंड एक्सपेंडिचर टू लेवल द ग्राउंड ॲट द रेट ऑफ ₹10 पर स्क्वेअर मीटर असा शब्द वापरलाय. मग सेंटीमीटरचं मीटर करावं लागेल. ह्यासाठी 1 मीटर
बरोबर 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजेच 1 मीटर स्क्वेअर वर्ग करावा लागेल. 100चा वर्ग 10,000 सेंटीमीटर वर्ग. या पद्धतीने किंमत याच्यात वापरायची. किती मिळणार आहे? 31,780 भागिले 10,000. 1 2 3 4 0 1 2 3 4 0 3.168 कर्ड सरफेस एरिया आहे. मीटर स्क्वेअर मध्ये आपल्याला मिळणार 3.168 मीटर स्क्वेअर इज द कर्ड सरफेस एरिया ऑफ रोलर. असे किती रोटेशन्स आहेत? नंबर ऑफ 200 रोटेशन्स आहेत. मग आपण या ठिकाणी काय करूया? एरिया ऑफ ए ग्राउंड लेवल ए वन रोटेशन इज 3.168 मीटर स्क्वेअर. इथं आपण लिहूया एरिया ऑफ वन रोटेशन ऑफ रोलर. रोलरचा एरिया एका रोटेशनचा किती असेल? इज इक्वल टू 3.168 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने एरिया मिळाला. आता काय हवा आहे? किती रोटेशन्स आहेत? एरिया ऑफ ए ग्राउंड लेवल इन 200 रोटेशन्स. एरिया ऑफ ग्राउंड ऑफ 200 रोटेशन्स. 200 रोटेशन साठी 3.168 गुणिले 200 करावा लागेल. करूया त्यांचा गुणाकार. 3.168 गुणिले 200 बे 8 16 अच्छा गेला 1 बे सख्ख 12 आणि 1 13 अच्छा गेला 1 बे 1 बे आणि 1 3 बे त्रिक 6 म्हणजे 3,168 ची दुप्पट 6,336 झाली. 200 रोटेशन्स आहेत. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळाली 6,33,600. 6,33,600. आता इथं पॉइंट दिलेला आहे 3.168. मग काय करावं लागेल? 3 दशांश स्थळ मागे यावी लागतील. 1 2 3 1 2 3 633.600 ही किंमत आपल्याला मिळणार आहे. कशामध्ये? एरिया मीटर स्क्वेअर मध्ये मिळणार आहे. किती रोटेशन झाली? 200 रोटेशन. तेव्हा त्याचा एरिया कर्व्ड सरफेस 200 रोटेशनचा असणार आहे 633.600 मीटर वर्ग. आता याच्यासाठी येणारा खर्च आहे कॉस्ट 10 रुपीज म्हणले. कॉस्ट ऑफ लेवल द ग्राउंड पर मीटर स्क्वेअर. या बाजूला लिहूया कॉस्ट ऑफ लेवल द ग्राउंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू एका मीटर स्क्वेअरला किती रुपये आहे? 10 रुपीज. रुपीज 10. आता आपल्याला विचारले टोटल कॉस्ट ऑफ लेवलिंग द ग्राउंड. टोटल कॉस्ट ऑफ लेवलिंग द ग्राउंड. टोटल कॉस्ट किती येणार आहे? एकूण खर्च किती येणार आहे? तर एकूण एरियाच्या 633.6 म्हणा किंवा 600 म्हणा तरी चालते गुणिले एका मीटर वर्गला 10 रुपये खर्च म्हणजे 6,336 रुपये इतका खर्च येणार आहे टोटल कॉस्ट. देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ लेवलिंग द ग्राउंड इज देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ leveling the ground is 6,336 रुपीज. या पद्धतीनं लेवलिंगचा खर्च येणार आहे. एक्झाम्पल नंबर 6 इन द टेक्स्ट बोर्ड.
The diameter and thickness of the hollow metal sphere are 12 centimeter and 0.1 meter respectively. धातूचा पोकळ गोळा आहे की ज्याचा व्यास 12 सेंटीमीटर आहे आणि जाडी 0.1 मीटर आहे, 0.01 मीटर आहे. The density of the metal is 8.88 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. घनता त्या गोळ्याची आपल्याला 8.88 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब दिले. ग्रॅम मध्ये, सेंटीमीटर घन मध्ये घनता दिलेली आहे. फाइंड द आउटर सरफेस एरिया. याच्या बाहेरच्या पृष्ठभागाचं पृष्ठफळ किती आणि मास ऑफ द स्फिअर, त्याचं वस्तुमान किती, त्या गोळ्याचं वस्तुमान किती विचारले. म्हणजे बाहेरच्या भागाचं पृष्ठफळ आणि वस्तुमान किती विचारलेलं आहे. हे माहिती असण्यासाठी आपल्याला बाहेरचा भाग आणि आतला भाग याच्या त्रिज्या माहिती असणं गरजेचे आहे. आपण व्यास 12 दिलेला आहे, तर बाहेरची त्रिज्या 6 येणार आहे. जाडी 0.01 मीटर मध्ये दिलेली आहे, त्याचं सेंटीमीटर मध्ये करावे लागणार. 0.01 मीटर भागिले 100 म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणजे जाडी 1 सेंटीमीटर, ह्याच्या त्रिज्येतनं बाहेरची त्रिज्या 6 मधून वजा केली तर आतली त्रिज्या येते 5. 1 सेंटीमीटर जाडी वजा बाहेरची जाडी, आतली जाडी 2 त्रिज्या मिळाल्या. सॉरी, बाहेरची त्रिज्या आतली त्रिज्या मिळाली. या दोघांमधून आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या माहितीनुसार दोन्ही त्रिज्यांमधून दोघांचंही घनफळ 4/3 पाय घन या सूत्राचा वापर करून दोघांच्या घनफळांची वजाबाकी करावी लागेल. व्हॉल्यूमचा डिफरन्स घ्यावा लागेल. तेव्हा त्यामध्ये असणारा जो धातूची जाडी आहे त्याचं घनफळ मिळेल आपल्याला. आणि त्यानुसार हे झालं घनफळ त्याचं आपल्याला दिलेल्या माहितीनुसार. आणि अजून एक भाग विचारलाय की बाहेरचा भाग किती. तर बाहेरचा भाग म्हणजे त्याचा आउटर सरफेस एरिया 4 पाय r वर्ग याच्या सूत्रात किंमत ठेवली की आपल्याला आउटर सरफेस एरिया मिळतोय. आता सांगितलेल्यानुसार व्हॉल्यूमचा डिफरन्स काढला की काय मिळणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ मेटल इन द स्फिअर. त्या स्फिअर मध्ये मेटल धातू किती आहे तो कळणार आहे. आपल्याला घनतेचं एक सूत्र आहे, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. घनफळ, वस्तुमान आणि आकारमान यांचा भागाकार आपण करतोय. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम या सूत्राचा वापर करून मास आपल्याला मिळवायचा आहे. इथं मास विचारलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर मिळवायचं आहे. पाहूया दिलेल्या माहितीनुसार. पहिल्यांदा डायमीटर दिलाय. डायमीटर ऑफ स्फिअर, आउटर स्फिअर. आउटर स्फिअर हा शब्द आपण या ठिकाणी वापर. हॉलो मेटल स्फिअर. हॉलो म्हणजे पोकळ. किती दिलाय, 12 सेंटीमीटर. देअरफॉर आउटर रेडियस, त्याला आपण R1 म्हणूया, 12/2 बरोबर 6 सेंटीमीटर. थिकनेस व्यास आहे, थिकनेस जाडी, सॉरी चुकून व्यास हा शब्द वापरला. जाडी 0.01 मीटर मध्ये दिलेला आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. याचा वापर आपल्याला इथं करावा लागेल सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी. 0.01 भागिले 100, 2 शून्य आहेत आपल्याला, सॉरी सेंटीमीटर लहान करायचं, गुणावं लागेल इथं. 0.01 गुणिले 100 बरोबर 1, 2 दशांश चिन्ह 2 घर पाठीमाग आलं. 1 सेंटीमीटर मिळाली जाडी. इनर रेडियस आता आपण काढूया. इनर रेडियस ज्याला आपण R2 असं मानूया, तो किती आला, आउटर रेडियस मायनस थिकनेस वजा जाडी. बाहेरची त्रिज्या 6, जाडी 1 वजा केली 5 सेंटीमीटर, आतली त्रिज्या आपल्याला मिळाली. आता आपण काय करूया,
त्यामध्ये धातू किती आहे ते बघायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ मेटल इन द स्पियर. हे जर बघायचं असेल, अगोदर आपल्याला आउटर सरफेस एरिया दिलाय, म्हणजे आपण हा थोडासा स्टॉप करून आउटर सरफेस एरिया घेऊया. आउटर सरफेस एरिया, आउटर सरफेस एरिया बाहेरचं पृष्ठफळ 4 पाय r वर्ग, हे सूत्र आपण या ठिकाणी वापरलं. आता आउटर बाहेरचं आहे, बाहेरच्याची त्रिज्या आपण r1 मानलेली आहे, इथं r1 हा शब्द वापरायचा. 4 पायची किंमत आपल्याला दिलेली नाही, मग आपण 22/7 किंवा 3.14 यापैकी कोणतीही घेऊ शकतो. r ची किंमत आपल्याला दिलेली आहे 6, म्हणजे इथं 7च्या पाड्यात नाही, 3.14 घेऊ. r1 चा वर्ग 6 गुणिले 6, 6 36 गुणिले 4 गुणिले 3.14. 4 सख्ख 24, 4 हातच्या गेले 2, 4 त्रिकोण 12 आणि 2 14 गुणिले 3.14. गुणाकार करूया. 144, 3.14 गुणाकार केला. 4 चौक 16, 6 हातच्या गेला 1, 4 चौक 16 आणि 1 17, 7 हातच्या गेला 1, 4 एके 4 आणि 1 5. शून्य उतरून घेतले. 4 एके 4, 4 एके 4, 1 एके 1, 2 शून्य दिल्या. 3 चौक 12, 2 हातच्या गेला 1, 3 चौक 12 आणि 1 13, 3 हातच्या गेला 1, 3 एके 3 आणि 1 4. यांची ऍडिशन बेरीज करूया. 6, 7 आणि 4 11 हातच्या गेला 1, 5 आणि 4 9, 10 11 12, 2 हातच्या गेला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. 4 आहे तसाच. 2 दशांश तळावरती आहे, आपण 2 दशांश तळावरती पॉइंट दिला. 4 5 2 1 6, म्हणजे 452.16 ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली. काय आहे? सरफेस एरिया आहे, सेंटीमीटर मध्ये आहे, सेंटीमीटरचा वर्ग हा आउटर सरफेस एरिया आपल्याला मिळाला. यानंतर आपल्याला काय हवे आहे तर डेन्सिटी हवी आहे. घनता एक मिळवण्यासाठी आपल्याला आता अगोदर सांगितल्या सूत्रानुसार मास अपॉन व्हॉल्यूम, घनता दिलेले, मास पाहिजे आहे, मास डेन्सिटी दिलेली आहे, व्हॉल्यूम हवा आहे. आता मग सूत्रात आपण किंमत वापरूया. व्हॉल्यूम ऑफ आउटर स्पियर, हॉलो स्पियर, चार छेद 3 पाय r घन. बाहेरचा असल्यामुळे त्रिज्या r1 म्हणायची. व्हॉल्यूम ऑफ इनर हॉलो स्पियर, आउटर पार्ट म्हणू इथं ऑफ हॉलो स्पियर, इनर पार्ट ऑफ हॉलो स्पियर. आता 4/3 पाय r घन दुसरा असल्यामुळे त्याला आपण काय म्हणूया r2, 2 त्रिज्या. आता याचा डिफरन्स आपल्याला घ्यावा लागेल, तो आपण या बाजूला ठेवूया. प्रश्न आपल्याला विचारलाय मिळवायचा आहे व्हॉल्यूम ऑफ मेटल ऑफ ए स्पियर. ऑफ स्पियर, दोघांची वजाबाकी. कोणाकोणाची? व्हॉल्यूम ऑफ आउटर पार्ट ऑफ हॉलो स्पियर, व्हॉल्यूम ऑफ इनर पार्ट ऑफ हॉलो स्पियर. व्हॉल्यूम ऑफ आउटर स्पियर माइनस व्हॉल्यूम ऑफ इनर स्पियर. 4/3 पाय r1 घन वजा 4/3 पाय r2 चा घन
4/3 समान आहे, पाय समान आहे, r1 चा घन वजा r2 चा घन घन 4/3 पायची किंमत आपण 3.14 घेतलेली आहे. r1 ही त्रिज्या आपण 6 आणि r2 5 दिलेला आहे. 6 चा घन वजा 5 चा घन 4/3 गुणिले 3.14. 6 चा घन 6 36 गुणिले 6 6 36 हातले गेले 3 6 18 19 20 21 216 वजा 5 5 25 5 125 125 आपल्याला मिळते. म्हणजे 216 वजा 125 3.14 गुणिले 6 तून 5 गेला 1 राहिला, 1तून 2 जात नाहीत, 11तून 2 गेले 9 राहिले, हातच्या माघारी 2तून 2 गेले 0. म्हणजे आपल्याला किंमत 91 मिळणार आहे. 4/3 गुणिले 3.14 गुणिले 91. या ठिकाणी आपल्याला क्रिया करावी लागेल, गुणाकार करावा लागेल. तो आपण या ठिकाणी करूया. दोघांची 91 4 न गुणूया. 4 1 4 4 9 36 गुणिले 3.14 छेद 3 3 ने याला भागतो. 3 1 3 3 1 3 3 2 6 3 1 3 1 राहिला, पॉइंट उतरून घेतला. 1 0 10 3 त्रिक 9 3 त्रिक 9 121.33 गुणिले 3.14. या दोघांचा गुणाकार करूया. 121.33 गुणिले 3.14. 4 त्रिक 12 2 हातच्या गेला 1, 4 त्रिकून 12 आणि 1 13 3 हातच्या गेला 1, 4 1 4 आणि 1 5, 4 2 8, 4 1 4 0 1 उतरून घेतला. 1 न गुणलं 3 3 1 2 1 2 शून्य घेतल्या. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 1 3 3 2 6 3 1 3. बेरीज करूया. 2 3 आणि 3 6 5 आणि 3 8 आणि 8 16 आणि 1 1707 हातच्या गेला 1, 8 आणि 1 9 9 18 आणि 1 1909 हातच्या गेला 1, 3 4 5 6 आणि 4 10 0 हातच्या गेला 1, 6 7 8 3 1 2 3 4 दशांश स्थळ आहेत. 1 2 3 4 380.9762 ही किंमत मिळते. 380.9762 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता आपण काय करूया. 2 3 आणि 3 6 9 3 12 आणि 5 17 बरोबर आहे. हातच्या गेला 1 9 1 10 11 8 1909 हातच्या गेला 3 4 5 6 4 10 हातच्या गेला 1 6 7 8 3. 380.9762 व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर घन हे आपल्याला घनफळ कुणाचं मिळालं. व्हॉल्यूम ऑफ द मेटल इन द स्पियर. स्पियर मध्ये असणाऱ्या व्हॉल्यूम ऑफ द मेटल इन द स्पियर. इन द स्पियर गोळ्यामध्ये असणाऱ्या धातूचं घनफळ एवढं मिळालं आपल्याला. आपल्याला पुढं मास हवा आहे. व्हॉल्यूम दिलेला आता मिळालं. त्यानंतर डेन्सिटी पण दिलेली आहे. ती डेन्सिटी किती आहे बघूया. आपल्याला 4 घर आहेत. आपण अंदाजे आपण हे 2 दशांश स्थळापर्यंत घेऊया. 3 8 0 9 हा 6 आहे. 5 पेक्षा मोठा आहे. 98 घेऊया सेंटीमीटर घन. ह्याची किंमत आपण त्या बाजूला सोडवूया. इरेज करतो थोडीशी डायग्राम. आपल्याला काय हवं आहे. दिलेला भाग डेन्सिटी दिलाय. डेन्सिटी ऑफ द
metal is density of metal is 8.88 सेंटीमीटर क्यूब, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं लिहिलेलं आहे, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ह्या दिलेल्यानुसार, म्हणजे आपल्याला सेंटीमीटर मध्येच आपल्याला किमती घ्याव्या लागतील दिलेल्यानुसार. सूत्र आपण वापरूया. नाउ डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ह्या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे 8.88 बरोबर मास, व्हॉल्यूम आत्ताच आपण मिळवलं 380.98. या दोघांचा गुणाकार करावा लागेल आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर मास. देअरफॉर मास इज इक्वल टू 380.98 इंटू 8.88. यांचा गुणाकार करूया आपण, इथंच गुणाकार करूया. 380.98 8.88 गुणाकार 8 8 64, 64 शी 4 हातच्या गेले 6, 8 9 72, 6 78, 78 शी 8 हातच्या गेले 7, 8 0 0 आणि 7 आहे तसाच इथं. 8 8 8 64, 64 शी 4 हातच्या गेले 6, 8 3 24 आणि 6 30. या पद्धतीने किंमत आपल्याला मिळाली. त्यानंतर 1 0 आणि 8 न गुणायचं आहे. 8 8 चौथी वरचीच किंमत आपल्याला मिळणार आहे 4 8 7 4 0 3. त्यानंतर दुसऱ्या 8 न गुणलं 2 शून्य घेतल्या, तीच किंमत मिळाली 4 8 7 4 0 3. त्याची बेरीज करावी लागेल. 4 8 आणि 4 12 च्या गेला 1, 7 आणि 7 14 15, 15 आणि 5 20, 0 च्या गेले 2, 8 आणि 2 10 आणि 7 17 आणि 4 21, 1 हातच्या गेले 2, 7 आणि 2 9 आणि 4 13 शी 3 हातच्या गेला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 3 शी 3, 3 शी 3, 1 2 3 4, 1 2 3 4, 3383.1024. 3383.1024. आपल्याला किती घरापर्यंत 2 दशांश स्थळापर्यंत सुद्धा चालतंय. आपण 2 दशांश स्थळापर्यंत अप्रॉक्सिमेटली हा शब्द वापरूया आणि इथं 10 लिहूया. परंतु मास आहे, मास म्हणजे वस्तुमान दिलेला आहे आणि आपल्याला वस्तुमान ग्रॅम मध्ये दिलेला आहे बघा त्या ठिकाणी. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू ग्रॅम मध्ये. मास ऑफ द दॅट स्पियर, मेटल स्पियर. विचारलेला काय आहे प्रश्न, आउटर सरफेस एरिया ऑफ द स्पियर अँड मास ऑफ द स्पियर. देअरफॉर आउटर सरफेस एरिया ऑफ स्पियर इज, आउटर सरफेस एरिया आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे 452.16 सेंटीमीटर वर्ग अँड मास ऑफ द स्पियर इज 3383.10 ग्रॅम. या पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम सेट 7 मधला 6 उदाहरणपर्यंत 2 ते 6 अशी 5 उदाहरणं आपण बघितली. पार्ट 1 हा प्रॉब्लेम सेट 7 चा आपण या ठिकाणी कंप्लीट केला. यानंतर पार्ट 2 मध्ये आपण भेटूया. त्यामध्ये उदाहरण क्रमांक 7 ते उदाहरण क्रमांक 12 अशी उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर भेटूया प्रॉब्लेम सेट 7 मधील पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.